काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाची सत्ता काबीज करायची आहे, परंतु सत्तेकडे जाणारी पाऊलवाट त्यांच्या नजरेच्या सुद्धा टप्प्यात नाही आहे. पक्षामध्ये जान फुंकण्यासाठी काँग्रेसने गुजरातमध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचा घाट घातला. या अधिवेशनामध्ये गुजरातमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा गुजरात काबीज करण्याचा संकल्प काँग्रेसच्या नेत्यांनी सोडलेला आहे. याच राज्यातून भाजपचा भाग्योदय झाला आणि त्याच राज्यामध्ये काँग्रेसने भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डावे आणि लिब्रांडो विचारवंतांनी गुजरातला भाजपची हिंदुत्वाची प्रयोगशाळा ठरवलं आणि याच प्रयोगशाळेमध्ये काँग्रेस नेते एक नवा प्रयोग करत आहेत, आपल्या पक्षामध्ये जान फुंकण्याचा. त्यासाठी राष्ट्रीय अधिवेशनाच्या आयोजनासाठी गुजरातची निवड करण्यात आली. गेल्या काही वर्षामध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सातत्याने मार खातोय. काँग्रेस पक्षाचा वारंवार दारुण पराभव होतोय आणि त्यामुळे बहुधा काँग्रेसला सरदार पटेलांची आठवण झालेली दिसते. ज्या सरदार पटेलांना भाजपने हायजॅक केलं अशा प्रकारचा दावा काँग्रेस नेते वारंवार करत होते. त्या सरदार पटेलांवर पुन्हा एकदा दावा ठोकण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे.